गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. तर सोडी येत आम्ही सकाळ सकाळ मध्ये मेंढर हरीला. आता 8-9 वाजा पाहत हरपांगाव येत आहेत मेंढर रोडाने नेतो आता पुढे वावरामध्ये. त्याला पुढे जावतो तुम्हाला साईड देत आता मित्रांनो. मस्त सकाळ सकाळ मध्ये मेंढर चरतायत. सकाळचं वातावरण बघा, चिमण्यांचा आवाज, चिमण्यांची गाणी, पक्ष्यांची गाणी मस्त चिवचिव करतायत. निसर्गजन्य वातावरण, डोंगरदरीच झाडांमध्ये झाड पण प्रकारची झाड आहेत. सकाळ सकाळ मध्ये जितकं गरम होतंय झाडांमध्ये हवाच लागत नाही, एवढी गरम गरम वाटतंय बेटा. घाम फुटतो. मस्त पैकी हारबीर चरले तेव्हा वाड्यावर न्यायचे आहेत आपल्याला. मित्रांनो, मी वाड्यातून आलोय घरी गाडी आणण्यासाठी आणि मेंढरांना पण दवा आणायचा. कांद्याचं हालत कसं होऊन गेलं बघा. आमच्या तिकडे बाकी टाकले आणि आम्ही मेंढरांना चारून टाकलं बाकीचं. आमची गुड्डी बघा काय खाते भावना, माती फेक 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 फेकते का ना, फेकते का ना, फेकते का ना. बघा कशी ढेकळं खाते, ढेकळं खाते. आणि मग गाडीचं यांनी पूर्ण काम करून दिलं. ते पेट्रोल सरावून टाकलं. आता पेट्रोल गेला गेलाय, पेट्रोल टाकून नेतो आता वाड्यात. तिकडं पण फार ऊन आहे. आता थोडं बरं वाटतं, ढगाळ वातावरण झालं म्हणून पेट्रोल खतम करून दिलं गाडीचं. कांद्यांना पण भाव वाढून नाही राहिला. फार कांदे इथे साले लोकांचे 8-9 रुपये किलो जात आहेत. अजून तर जास्तीत जास्त बारी माल 8-9 रुपये किलो आहे. 5-6 जे सर्वसाधारण. गवारमध्ये पण तिकडे फार तण उगून गेलंय. आपला तळ, आपलं झोपडं पत्राचं राण्याचं, हे गवारमध्ये पण फार तण झालंय. त्यांना आता निंतीन शेजाऱ्याच्या गवार लागायला लागून गेले. आमच्या मागच्या आहेत त्यांच्या आगात होते. वावर पण खेळू दिली नाही ह्या साली पावसाने. पावसाच तितका चालू आहे. आज पण येतो का काय बघा, वातावरण कसं घालून दिलेलं आहे. तिकडं कोणाचे मेंढर चरतायत ते तोंड्याला दिसूनही राहिले. थोडी डवळी दिसत असतील. नाच 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 नाच. ट्रॅक्टर बिक्टर आलाय आज नांगरण्यासाठी. आज शेत पडली, अजून नांगरू दिलं नाही पावसाने. कांदे निघले तसे, बांध पण नाही चटाव दिले. आता चटाव राहिलेत. तिथं आग लावली. आता तिकडं आहे. आता वावर तळावली सुद्धा नाही ह्या साली. फार तण पण उगून जायले काँग्रेस. आलंय आपली पेट्रोल आता गाडीमध्ये टाकण्यासाठी. पुन्हा पलटाव खाली त्याला मी वरच सांगलं होतं. मला टाकलं पेट्रोल आपल्या गोडीमध्ये. गोडीच बनली आज. ते कटाळ बिटाळ बघा आमच्या पहिली घोड्यांची. घोड्यांवर लादण्याचे असे राहायचे, असे लादायचे ते. तर आता घोडे गेले. ते कोकरी घेऊन गेले. तर आज शुक्रवार होता, साखरेचा बाजार आमच्या. विकण्यासाठी असं भरून त्यांच्यात इकडे 2 आणि इकडे 2 भरून चाललोय आता.
भारी मुंग भारी मित्रांनो मुंग भारी आलोय आपण दैनंदिन मित्रांनो आपल्याला जनावरांचं मेडिकल नाही सापडू राहिलं. बघतो बरं इथं विचारून आता एखाद्याला. बच्चा खोकले राय ना हे चालते खोकल्याला. औषध घेतलंय आपण अजून एक आणतो खरं. तेच तेच किती दिवस पाहायचे. 3 ते 5 दिवस. तेव्हा खोकला झाला. अजून एक द्या ना. किती सर्व यांना का 20 बच्चे. लावला मित्रांनो आपला वाड्याचा हव्यामध्ये हव्या. आपल्या ब्लॅक टी मध्ये इथनं पेट्रोल भरून घ्या. तर लागली आपली गाडी आता कैसे तेरा टूटा दिल जोड़ कैसी हालत है मेरी. ते ओल्ड आंब खातायत पोरं. कलंबी 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 जिथू कापतोय. मेंढर पण आली तर आपली वाड्यावर. तर मित्रांनो मस्तपैकी जिथून बघा मीठ आणि मिरचा मारून आणलेला आहे. मिरची पावडर या खाण्यासाठी मिरची पावडर मारलेला आहे आंब्याला. तर जिथू खात आहे वाव मस्त गोळी एकदम टेस्टी आंबा आहे मित्रांनो. खाल्लाय का तुम्ही? कापतोय तर मला बी काप. मिरचीला जबरदस्त. जाऊ दे मिरची चिकाटी आमची घरची मिरची म्हणून. या मिरचीला राहू दे ना पडेल. ते दुसरी मिरची टाकायची ना रसगुल्ला. हे तेलला त्या खापा इथं टाक मिक्सर कर. टाक मिक्सर कर. फार तिखट लागतं.
आंबा गोडी हो मित्रांनो माल आहे तर पहिल्यांदाच टेस्टी टेस्टी लागतं कसं लागतंय मस्त टेस्टी मस्त लागतंय म्हणते. चला आमचा आंबा पण सरला आता. मेंढर पण आलेत वाडग्यामध्ये. दिवस पण थोडा बाकी 6 वाजले. घुसतायत वाड्यामध्ये. चला मित्रांनो झाली संध्याकाळ. आमचा तिकडे चहा पाण्यासाठी तयारी होत आहे आणि इकडे कोकरू पाजत आहे. तर या मेंढीने कोकरू टाकून दिला आहे. माया लावत नाही. शेंबडी कुठली 2 झालेली आहेत तिला. एकालाच माया लावते आणि एकाला नाही. तर तिचं मी आता हाताने धरून पाजतोय. ते पण कुठं लटकत दूध बीत संपून गेलंय तिचं. दुसऱ्याच मेंढीला पाजणं 3-4 दिवसाचं झालंय. ते 3 दिवसाचं जे वाटतं. आज 3रा दिवस आहे त्याला. असं पेत बघा. तर चला आजच्याला इतकंच. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र. करू द्या आम्हाला कष्ट. कधी होईल नष्ट ते सांगता येत नाही.